तर नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मधील मॅथमॅटिक्स वर्कबुक यामधील दुसरा धडा फन विथ सेप्स यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर तुम्ही या अगोदर आपण पहिला धडा प्लेइंग विथ नंबर्स याची देखील सर्व प्रश्न उत्तरे या चॅनलवर अपलोड केलेली आहेत, ते तुम्ही पाहू शकता. ओके, चला तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहा या ठिकाणी, द फॉलोइंग 2D shapes are made using match stick. Count the number of vertices, sides and angle and then identify the correlation between them. त्या ठिकाणी आपल्याला याचे उत्तर लिहायचे. तर लक्षात घ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तर इथे दिलेले स्क्वेअरचे या ठिकाणी व्हर्टायसेस या ठिकाणी येणार आहेत 4, साइड येणार आहेत 4 आणि अँगल पण येणार आहेत 4. ओके, त्यानंतर 2 रेक्टँगल याचे पण या ठिकाणी 4 4 आणि 4 म्हणजे 4 साइड 4 अँगल आणि 4 व्हर्टायसेस. ओके, ट्रायंगल यामध्ये 1 2 3 व्हर्टायसेस, साइड पण या ठिकाणी 1 2 3 आहेत आणि अँगल पण किती आहेत 3. ओके, नेक्स्ट क्वाड्रिलॅटरल या ठिकाणी 1 2 3 4 4 काय आहे तर या ठिकाणी व्हर्टायसेस, 4 साइड 4 अँगल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी पेंटागॉन या ठिकाणी उत्तर लिहून दिलेले पाहून घ्या. हेक्सागॉन 6 6 आणि ऑक्टागॉन ह्याचे 8 8 8. ओके, आता याचं या ठिकाणी विचारले कोरिलेशन्स काय आहे. ओके, तर या ठिकाणी आपण लिहू शकतो कोरिलेशन मध्ये नंबर ऑफ vertices is equal to number of side, okay, is equal to number of angle. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. Exercise, observe the 3D shape below. Identify whether it is a prism or pyramids and write its number of vertices, edges and face in your notebook. पहा या ठिकाणी ही जी फिगर आहे ते आहे ट्रायंगुलर प्रिझम. ओके, याचे व्हर्टायसेस आहेत 6, एड्ज आहेत 9 आणि फेस आहेत 6. ओके, त्यानंतर ही फिगर आहे ट्रायंगुलर पिरॅमिड. या ठिकाणी याचे व्हर्टायसेस 4, त्यानंतर एज असतील 6 आणि फेस असतील 4. ओके, 3 नंबरची फिगर, याचं ही जी आकृती असणार आहे ही असणार आहे रेक्टँगुलाकार RECTANGULAR रेक्टँगुलाकार प्रिझम. याला आपण क्यूबॉइड सुद्धा म्हणतो. याचे व्हर्टायसेस 8, त्यानंतर एड्स 12 असतील आणि फेस असतील 6. ओके, चला पुढे जाऊया. 4 नंबरची फिगर आहे स्क्वेअर पिरॅमिड्स. ओके, याचे व्हर्टायसेस 5, फेस 8 आणि या ठिकाणी फेस 5. ओके, त्यानंतर हेक्सागोनल प्रिझम, याचे व्हर्टायसेस असतील 12,
एड्स असतील या ठिकाणी 18 आणि फेस असतील 8. ओके, त्यानंतर ही आकृती असणार आहे पेंटॅगोनल पिरॅमिड्स. इथे असतील व्हर्टायसेस 6, एड्स असतील 10 आणि फेस असतील 6. ओके, चला पुढील पेज कडे वळूया. या ठिकाणी क्लासवर्क होमवर्क मध्ये एक ऑब्झर्व द फॉलोइंग लेटर्स, आयडेंटिफाय टाइप ऑफ अँगल शो इन देन अँड राईट. त्या ठिकाणी कोणता अँगल आहे तर राईट अँगल. हा किती मापाचा असतो? हा असतो 90 डिग्रीज. ओके, त्यानंतर इथं जो कोण आहे तो आहे ॲक्यूट अँगल. हा 90 पेक्षा लहान असतो. इथे जे अँगल दाखवलेले आहेत ऑब्ट्यूज अँगल, हे 90 पेक्षा कसे असतात? मोठे असतात. त्यानंतर हा आहे ॲक्यूट अँगल. लक्षात आलं? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी प्रश्न 2 ते दिलेला आहे. लुक ॲट द फॉलोइंग शेप, टिक द शेप्स दॅट हॅव राईट अँगल इन देम. त्याच्यामध्ये राईट अँगल बनतो, इथे नाही बनत. या ठिकाणी राईट अँगल नाही बनत, या ठिकाणी नाही, या ठिकाणी बनेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 3 नंबर. तुमचे जर उत्तर लिहिणं होत नसतील तर थोडासा व्हिडिओ थांबवत चला आणि तुमचे उत्तर लिहून घ्या. ओके, चला. ऑब्झर्व द अँगल फ्रॉम बिटवीन 2 हँड ऑफ क्लॉक्स. पुट अ टिक फॉर acute angle and cross obtuse angle. Circle for right angle in a box given below each clock. या क्लॉक मध्ये ऑब्ट्यूज अँगल आहे, हा राईट अँगल आहे, त्यानंतर हा ॲक्यूट अँगल आहे, हा पण ॲक्यूट अँगल आहे, राईट अँगल आहे, ऑब्ट्यूज अँगल आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी 4. युजिंग द डॉट गिवन बिलो ड्रॉ अ राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. त्या ठिकाणी तुम्हाला अँगल 3 काढून दाखवले. तुम्ही तुमच्या सोयीनुसार इतर या ठिकाणी इतरही बाजूला काढू शकते किंवा जसे असते ते देखील काढून घेऊ शकता. ओके. 5. मॅच द पेयर्स ऑफ द शेप्स शो इन कॉलम A. The names of those shapes in a column B and the features of those shapes in a column C. त्या ठिकाणी पहा कॉलम A, कॉलम B आणि कॉलम C. तर A कॉलम मध्ये पहा हा काय आहे? ट्रायंगल. इथं ट्रायंगल आहे. ओके. या ट्रायंगलच्या या ठिकाणी हा येईल. ट्रायंगलच्या बाबतीत काय येईल? हॅज 3 व्हर्टायसेस अँड 3 साइड्स. ओके. त्यानंतर हा आहे स्क्वेअर, या ठिकाणी येईल असं. ओके. आणि स्क्वेअरच्या ऑल साइड आर इक्वल, तर इथे येईल. ओके. त्यानंतर हा आहे सर्कल. सर्कलचं काय येईल? हॅज नो व्हर्टेक्स. त्यानंतर हा शेवट राहिलेला काय असणार आहे? हा आहे रेक्टँगल आणि ह्याच्या काय असतात? अपोजिट साइड कशा असतात? तर इक्वल असतात. ओके, लक्षात आलं? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 6 नंबर. ऑब्झर्व द शेप्स अँड कंप्लीट द टेबल. पहा शेप्स, नेम ऑफ द शेप्स. हा शेप आहे रेक्टँगल. त्यानंतर नंबर ऑफ साइड 4 आहेत, व्हर्टायसेस 4 आहेत, अँगल 4 आहेत. तसंच नेम ऑफ शेप हा आहे स्क्वेअर 4 4 4. हा ट्रायंगल येतं 3 3 3. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. त्या ठिकाणी प्रश्न आहे 7. ऑब्झर्व द गिवन शेप्स अँड based on the description write the name of the shapes in the blanks. Also write the name of shapes below each
देन. तर प्रत्येक शेप दिलेला आहे, या शेपच्या खाली याचे नाव लिहायचे आहेत आपल्याला. ओके, त्या ठिकाणी आकृत्याच्या खाली तुम्हाला ही नावं लिहून दिलेली आहे. इथं काय करा माहिती का, सर्कलच्या ऐवजी स्पिअर म्हणून या ठिकाणी SPHERE स्पिअर लिहा. ओके, स्पिअर. चला पुढील पेजकडे वळूया आपण. A. I have one flat face, one curved face and one heads. त्याचा आन्सर असणार आहे कोण. B. I have 6 face, 12 edge and 8 corner. त्याचं उत्तर असणार आहे cuboid. C. I have 5 face and 5 corners. I have 8 edges. One of my face is square and 4 of my face are triangular. त्याला म्हणतात स्क्वेअर पिरॅमिड. D. I have 2 flat face, 1 curved face and 2 edges. I have no corner. त्याला म्हणतात सिलेंडर. E. I have 5 face, 6 corners and 9 edges and 2 of my face are triangles. त्याचं उत्तर असणार आहे ट्रायंगुलर प्रिझम. F. I have 1 curved face. I have no edge or corner. त्याला म्हणतात स्फिअर. ओके, तर चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 8. Match the following nets to the appropriate 3D shape. या ठिकाणी नेट दिलेले आहेत आणि इथं 3D शेप दिलेले आहेत. तर पहा, याच्यापासून आपल्याला 3 नंबर ही आकृती मिळेल. त्यानंतर यापासून आपल्याला 1. ओके, त्यानंतर या आकृतीपासून आपल्याला ही आकृती मिळेल 3D ची आणि यापासून 2. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रोजेक्ट. Observe the following shapes in a mathematics box. Count their edges, vertices and face. Note down your observation in the following charts. शेप दिलेले आहेत, इथं आपल्याला त्याच्या एड्स लिहायच्यात, व्हर्टायसेस लिहायचे आणि फेस लिहायचे. पहा, स्क्वेअर प्रिझम 12, 8 आणि 6 येतील. नंतर बी क्युबॉइड, याच्यामध्ये पण 12, 8, 6 येईल. ट्रायंगुलर प्रिझम मध्ये एड्ज येतील 9, व्हर्टायसेस येतील 6 आणि फेस येईल 5. त्यानंतर डी पेंटागोनल प्रिझम, येथे एड्ज येतील 15, व्हर्टायसेस येतील 10 आणि फेस येतील 7. ट्रायंगुलर पिरॅमिड्स 6, 4, 4 आणि शेवट एफ स्क्वेअर पिरॅमिड 8, 5, 5. तर पहा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 4थी गणितातील वर्कबुक मधला दुसरा धडा फन विथ शेप यामधील सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा आणि जर तुम्ही स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर या चॅनलवर तुम्हाला स्कॉलरशिपचे सर्व गणिताचे स्वाध्याय आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. ते देखील तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता. ओके, चला तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.